वय किती आहे बाबा? वय किती आहे? हा 65. लिंगाणा किल्ला 11 मिनिटात एका युवकाने सर केलेला. तर हेच ते तानाजी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चाललोय ढाकबैरी केव्सकडे आणि आज आपल्या बरोबर एक स्पेशल माणूस आहे, तानाजी. नक्कीच आज त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला भेटणार आहे. चला तर करूया ट्रेक स्टार्ट. आत्ता आपल्याला जंगल लागले, गाडी आपण लावली आहे, तुम्ही पाहिलं असेल मागच्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये. तर कंटिन्यू करूया ट्रेक. चलो बाय. तुम्ही चालत असताना तुम्हाला लागेल मध्ये असा हा धबधबा. आता सध्या तर पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी नाही आहे, पण हा एक पॉईंट लक्षात ठेवू शकता तुम्ही पाहण्यासाठी की रोड बरोबर आहे. केव्सकडे जाताना तुम्हाला मध्ये मध्ये अशा केशरी कलरच्या रिबन दिसतील किंवा मग चॉकने ॲरो पण मारलेले मध्ये मध्ये. तर जाताना नीट बघून जा. आणि आपल्याला जायचं आहे समोरच्या डोंगरापाशी. तो आहे ढाकचा डोंगर. इथं माकड दिसत असेल तुम्हाला. तिथं मध्ये जास्त झाडे दिसते, तिथं आहेत केव्स. आणि हा मस्त व्ह्यू. तुम्हाला दिसत असेल ढाकबैरीकडे जाताना मध्ये पूर्ण जंगल आहे. तर जाताना जरा सावकाश, कारण इकडे माकडं आणि वानरं दोन्ही पण भेटतात. पॉसिबल आहे की ते तुमची बॅग ओढू शकतात काही खाण्यासाठी. शक्यतो हातात कॅरीबॅग वगैरे ठेवू नका. पाठीवरच्या बॅगेतच सगळं काही ठेवत जा खाण्यासाठी. आत्ता वाजले 7:30. आपण ट्रेक चालू केलेला 7:10 आणि आता ऊन बाहेर तर आले, पण इथं जंगल दाट असल्यामुळे अजूनही आपल्याला ऊन नाही दिसत आहे. आणि आजूबाजूला डोंगर पण खूप मोठे आहे ज्यामुळे ऊन अडून राहत आहे. आणि जंगल पाहिलं तर पूर्ण घनदाट आहे. आता तर उन्हाळा आहे तरी पण एवढं घनदाट वाटतंय. पावसाळ्यात विचार करा कसा असेल. आत्ता आपण आलो आहे चालून एक 50-60%. आणि तुम्हाला मागं दिसत असेल ढाकबैरी किल्ला. वरती किल्ल्यावरती 2-3 जण दिसतात आहे. आणि समोर जो सुळका दिसतो आणि ॲक्च्युअल जो ढाकबैरी किल्ला आहे त्याच्यामधून जायला आपल्याला पाऊल वाट आहे. जर जमलं तर ट्राय करू किल्ला कव्हर करायचा. अराऊंड एक 70 ते 80% तुम्ही चालून आल्यानंतर ढाकबैरी केव्सकडे तुम्हाला मध्ये असा एक बोर्ड लागेल. तर आता आपण सध्या इथे आहे आणि आपल्याला जायचं या डाव्या रोडने. तर हा डाव्या रोड जातो लेण्यांकडे. आणि जर तुम्हाला किल्ल्यावरती जायचं असेल तर या साईडला रोड जातो, म्हणजेच हा रोड.
तर तुम्ही जाता ढाक गावाकडे आणि तिकडनंच वरती जायला किल्ल्यावरती जायला रोड आहे ते दाखवल्याप्रमाणे. तर आपण घेऊया लेफ्ट आणि जाऊया पुढे वैरी लेणीकडे. तुम्ही जे जंगल पाहताय या जंगलाचा एक खूप भारी किस्सा आहे. एक 7-8 वर्षापूर्वी मी आणि माझे 2 मित्र लोणावळ्यापासून चालत हा पूर्ण रूट ढाकपर्यंत येण्यासाठी पूर्ण जंगलाच आहे. 17 ते 18 किलोमीटर असं तुमचं चालणं होतं. तर आलो ढाक बहिरेकेला. संध्याकाळचे 4-5 वाजलेले आणि मित्रांनी प्लॅन केला की राजमाचेला जायचं पूर्ण जंगलातून परत. तर यामुळे आपले 2 किल्ले कव्हर होतील आणि नाही तर मग दुसरा ऑप्शन एक झोपून घरी जाणंच होता. तर आम्ही संध्याकाळी 5-6 वाजता जंगलामध्ये गेलो. तर तिथं अडकलेलो म्हणजे रोड चुकला आणि त्यानंतर डिसाईड केलं की तिथेच राहायचं. तर तिथं गवत होतं. तर पूर्ण गवत आम्ही गोळा केला आणि त्याची गादी बनवलेली. त्या गादीवरती चादर टाकली आणि आमचं लक एवढं चांगलं होतं. आम्ही थंडी खूप जास्त होती, हिवाळा होता. तर थंडी जास्त असल्यामुळे आम्हाला आग पेटवायची होती. तर आम्ही झाडाची फांदी तोडून आणायचो म्हणजे वाळलेली पडलेली फांदी आणि पेटवायचं. तर ती एक 10-15 मिनिट किंवा मॅक्स अर्धा तास चालायची. तर लक बाय चान्स तिथं आदिवासी लोकांनी एक लाकडांचा ढिगारा करून ठेवलेला वाळलेला आणि तो आम्हाला भेटला आणि रात्रभर आम्ही ती लाकडं जाळली आणि ती रात्र काढली. आणि या जंगलामध्ये माकड आणि वानर खूप जास्त प्रमाणात आहे. तर रात्री जेव्हा आम्ही झोपलो तर ती माकडं झाड हलवायची आणि आवाज आला की आम्ही लगेच जागा व्हायचो. कसं बस आम्ही ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी राजमाचीकडे तर गेलो नाही, परत रिटर्न आम्ही ढाकबैरीकडे आलो. इथनं आम्ही एक प्रायव्हेट व्हेकल केली, रेल्वे स्टेशनला गेलो आणि तिथनं रिटर्न घरी गेलो. असा तो एक खूप मजेदार किस्सा आहे. खूप मजा आलेली तेव्हा पण, म्हणजे पूर्ण ॲडव्हेंचर. रात्री काही येतोय का वाघ, कंटिन्यू मनामध्ये भीती आणि रात्रभर झोप नाही. आता आपण येऊन पोचलो इथं या चरेपाशी. हे ते मी मगाशी म्हणत होतो. तर हा आहे सुळका आणि या साईडला किल्ला आणि मधनं हा रोड. आणि इथं तुम्हाला अशी पाटी पाहायला मिळेल. आणि इथनं एक अवघड रूट आहे ढाक किल्ल्यावरती जायला, तर तो पण अवेलेबल आहे. तर आपण आता पुढे जाऊया या चरेमधून. सावकाश या, कारण माती आहे, खूप घसरड आहे, खूप रिस्की आहे ही गोष्ट. तर तुम्ही मागासपासून खूप वेळा ऐकले तानाजी. तर हे तानाजी कोण? तर रिसेंटली एक व्हिडिओ यूट्यूब आणि इंस्टावरती व्हायरल झालेला. लिंगाणा किल्ला 11 मिनिटात एका युवकाने सर केलेला. तर हेच ते तानाजी. तर आज खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटणार आहे मला. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे नक्की पाहत राहा. इथनं उतरताना सावकाश, पुढे जाऊन जर पुढे तुम्हाला रस्सी दिसत असेल तिथनं उतरताना रस्सीचा पूर्णपणे वापर करा. बस मला वाटतं रिवर्स जा. येस, रॉक पॅच यूज करता? ठीक आहे. तर तानाजी मेनली रॉक क्लाइंबर आहे. जर कधी AMKकडे गेले तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो तुम्हाला. AMK त्यांनी जवळपास 300 ते 400 वेळा कंप्लीट केला आहे, म्हणजे त्याची गणतीच नाही आहे. आणि लास्ट टाइम जो आपण वजीरचा व्हिडिओ हे केलेला, अपलोड केलेला यूट्यूबवरती, तर रॅपलिंगसाठी जो पूर्ण सेटअप लागत होता आणि रॉक क्लाइम्बिंगसाठी तो पूर्ण सेटअप तानाजींनीच सेटअप केलेला. बऱ्यापैकी चालून आलो आहे आता आम्ही. आता वाजले 8, म्हणजे जवळपास आम्ही एक तासामध्ये कंप्लीट इथे येऊन पोचलो आहे. आणि साईडला दिसतोय हा मस्त व्ह्यू.
केव्सच्या पायथ्याशी आलोय आणि पुढं पूर्णपणे 75 to 80 डिग्रीचा तुम्हाला रॉक पॅच लागतो. तर तिथनं चालताना एकदम सावकाश. ते म्हणतात ना, छोटा ध्यान गई जान, असंच काहीतरी ते पाहायला भेटतं आपल्याला. आणि माकडं पण भरपूर आहे, तर माकडांना घाबरू नका मेनली. इथनं सावकाश पूर्ण. पाहतोय मी उतरण्यासाठी कसं आहे. हा, वरती जायचं आपल्याला. हा, हे काय इथं ते माकड दिसतंय ना, तर तिथनं वरती जायला रस्सी बांधलेली आहे, तिथून जायचं. जाताय पुढं. क्यूट आहे किती. रस्सी चालत आहे आता. ऍक्च्युअल रॉक पॅच चालू होतंय. ठीक आहे, तुम्हाला पकडण्यासाठी जागा आहे, मला काही वाटत नाही. पूर्ण रॉक क्लाइंबिंग बेस्ट. ढाकबैरी लेण्यांकडे जाताना हा शेवटचा रॉक पॅच आहे, जो की पूर्णपणे 85 ते 90 डिग्रीमध्ये पाहायला मिळतो. वरती जाताना सपोर्टसाठी रस्सी बांधलेल्या पाहायला मिळतात, तर पूर्णपणे या रस्सीचा उपयोग करणे खूप महत्त्वाचे. याच ठिकाणी खूप सारे इन्सिडेंट आधी झालेले आहेत. आजूबाजूला माकडे खूप पाहायला मिळतात, तर काळजीने आणि सेफ्टीने वरती पोहोचणे आणि उतरणे खूप महत्त्वाचे.
इथं काय यायचं, एकतर केव्स ते तर बेस्टच आहे. आणि साईडला बघा हा व्ह्यू किती सुंदर आहे. आकडे मित्र आहे पण जुंज त्यांच्याशीच आज. कमान तारेजी. ढाकबैरीच्या लेण्यांमध्ये जाताच आपल्याला भैरवनाथाचे मंदिर पाहायला मिळते. बहिरीच्या गुहेत पाण्याचे एक मोठे टाके आहे. टाक्यामध्ये गावकऱ्यांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहे. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वरच 1,500 फुटांची कातळ भिंत आहे. गुहेच्या समोर राजमाची, श्रीवर्धन आणि मनोरंजन हे 2 बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. झालं का नाही बाबा? झालं काय? भैरवनाथाच्या मंदिरापासून थोडं पुढे चालून जाताच आपल्याला पाहायला मिळतात या गुफा. येथे आरामात 20 ते 30 लोक राहू शकतात. वय किती आहे बाबा? वय किती आहे? हा 65 आहे. चांगलं आहे. तर आता आपण ढाकबैरी केव्स कंप्लीट करून पुढे निघालोय. आता चाललोय आपण ढाकबैरी किल्ल्याकडे आणि हा असा रूट आहे. हा पूर्ण धबधबा आहे जो चाललोय आपण चढून. तर आता आपण ढाक किल्ल्यावरती येऊन पोहोचलोय. तर आपल्याला इथं पहिली पाटी लागली आहे, पाण्याचं टाका उजव्या साईडला. पण आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी जायचं आहे डाव्या साईडला. चला चालूया पुढे. आम्ही केव्स कंप्लीट करून किल्ल्यावरती निघालो, ढाक किल्ल्यावरती. तर अराऊंड 20 ते 25 मिनटामध्ये आम्ही किल्ल्याच्या वरती आलो आहे. ऊन खूप कडक आहे पण तानाजी हे करतात, ते चिअर करतात ते मला चालण्यासाठी. बहुतेक आज माझा स्टॅमिना चांगला वाढेल एका दिवसातच. नेक्स्ट टाइम तानाजीलाच मागे टाकेल मी असं वाटतंय मला. परत आला एक धबधबा छोटा, इथं निशाण पण केलेलं आहे की रोड करेक्ट आहे. आता आम्ही किल्ल्याच्या टोकावर येऊन पोहोचलो आहे आणि वरती किल्ला आत्ता तर पूर्ण सपाट आहे. पण जसं मला माहिती आहे की वरती एक कोठार पण आहे, दगडी कोठार. तर ते पाहतोय आम्ही, भेटतंय का आणि सांगा कसा आहे साईड व्ह्यू. तर इथे किल्ल्यावरती आपल्याला हे चौतरे पाहायला मिळतात. आता ते नक्की कशाचे आहे, काही वाड्यांचे आहे का ते काही आयडिया नाही. वरती किल्ल्यावरती असं काय आपल्याला खूप जास्त पाहायला मिळत नाही. साईडला दरी आणि समोर जो सुळका दिसतोय तोच मगाशी तिथनं आपण खाली उतरलो.
आता आपण किल्ला खाली उतरायला चालू करतो आहे. तसं किल्ल्यावरती पाहिलं तर तसं पाहण्यासाठी काहीच नाही आहे. काही पाण्याचे टाके आहेत किंवा आत्ता जे पाहिले आपण ते चौथरे ते आहेत आणि कुठेतरी किल्ल्यावरती कोठार आहे, पण ते कुठे आहे ते माहिती नाही. हा किल्ला खूप मोठा आहे विस्ताराने जर पाहिला तर. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा ट्रेक कंप्लीट झाला. दागबैरी केव्ज आणि दागबैरी किल्ला दोन्ही आपण कवर केले आणि दागबैरीच्या बाजूला असलेला सुळका आपल्याला काही कवर करता नाही आला. भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.